हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत गणेशनाथ महाराज की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. संत कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. कैलासी राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. जनी जनार्दन आहे तो संपूर्ण, करावे दुरून दंडवत. जग ईश्वराचे सर्वही देवाचे, संगती जीवाची नव्हती येथे. आग्नी सर्प सिंह केले असती देवे, परी न भेटावे कवळोनिया. जग ईश्वराचे सर्वही देवाचे, संगती जीवाची नव्हती येथे. गणेशनाथ म्हणे जीव हेची देव, गणेशनाथ म्हणे जीव हेची देव. दुरोणी करावे दंडवत, जग ईश्वराचे सर्वही देवाचे, संगती जीवाची नव्हती येथे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेचा योग म्हणजे गणेशनाथ बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन असणारी माती, पवित्र असं असणारं तीर्थक्षेत्र उजनी आणि महान भक्त असणारे श्रीकांत ढवणजी आणि गणेशनाथ बाबांच्या अभंग गाथेचं लाईव्ह प्रसारण करण्याचा मनामध्ये संकल्प केला आणि नित्य नियमानं दररोज गणेशनाथ बाबांच्या अभंगावर प्रवचन होत आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड नाही, कारण संत महात्मे सांगतात नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि हा असा असणारा त्यांचा संकल्प. संत महात्मे सांगतात सत्य संकल्पाचा दाता नारायण. या न्यायाप्रमाणे जर का आपला संकल्प सत्य असेल तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा या ठिकाणी विघ्न बाधा येऊ शकत नाही. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. ज्या वेळेस आपण आपला संकल्प सत्य करतो आणि ज्या वेळेस तो संकल्प सिद्धीला नेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस भगवंत आपल्या पाठीमागे आणि पुढे उभे राहून रक्षण करतात आणि त्या भक्तांची असणारी इच्छा सिद्धीला घेऊन जाण्याचं काम करतात. आणि म्हणून गेले 548 आतापर्यंत अभंगावर या ठिकाणी प्रवचन झालेले आहेत. अनेक विद्वानांनी पंडितांनी याच्यावर असणार आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. गणेशनाथ बाबांच्या या वाणीनं, गणेशनाथ बाबांच्या लेखणीतून जी शब्दरचना साकारलेली आहे त्याचं महत्व त्या ठिकाणी विशद करण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी आपला विचार मांडलेला आहे. आणि त्याच गणेशनाथ बाबांच्या अभंग गाथेतील आजच्या 549व्या अभंगावर अल्पसा असा असणारं मी या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. गणेशनाथ बाबा अतिशय सुंदर असं असणारं अभंगामध्ये वर्णन करतात. जनी जनार्दन आहे तो संपूर्ण, करावे दुरोण दंडवत. गणेशनाथ बाबा सांगतात या सृष्टीमध्ये
मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे बी या ठिकाणी या जीवनाला या देहाला आलेले आहेत त्या प्रत्येकाच्या देहामध्ये भगवंताचा अंश रूप आहे आणि प्रत्येकामध्ये भगवंत आहे. देव पाहवयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो या न्यायाप्रमाणे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे असं ते मांडतात. फक्त तेच सांगतात का? प्रत्येक संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या देहामध्ये भगवंताचा असणारा अंश आहे. प्रत्येकाचा देह म्हणजे त्या ठिकाणी भगवंतानं भरलेला आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. कारण प्रत्येकाच्या देहामध्ये जर का भगवंताचं वास्तव्य असेल तर मग त्या ठिकाणी प्रत्येकाला काय केलं पाहिजे? आपण दंडवत घातला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, नमन केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. प्रत्येक जण त्या ठिकाणी दंडवत घालतो, चरणावर नतमस्तक होतो. याचं कारण जर काय असेल तर तो दिसायला सुंदर आहे, तो दिसायला अति उंच आहे, अति लहान आहे म्हणून नाही, तर त्याच्यामध्ये असणारा भगवंत ओळखला जातो आणि म्हणून त्याला दंडवत घातला जातो. दुसऱ्या चरणामध्ये संत बाबा सांगतात, जग ईश्वराचे सर्वही देवाचे, संगती जीवाची नव्हती येथे. तसं पाहायला गेलं तर हे पूर्ण ब्रह्मांडच कुणाचं आहे? भगवंताचं आहे. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. मी बोलल्याशिवाय या ठिकाणी वेद बोलू शकत नाही, मी आज्ञा केल्याशिवाय सूर्य चालू शकत नाही. नोहे नोहे वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, माझ्या इच्छेनंच झाडाचं पान देखील हलू शकतं. जर इतकं त्या ठिकाणी असणारा भगवंताचं साम्राज्य जर पसरलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपण हे माझं, हे तुझं अशा प्रकारचा असणारा भेद करू शकत नाही. कारण प्रत्येक हे देवाचेच रूप आहेत. जे जे भेटे भूत ते ते मानिती भगवंत न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी या सृष्टीमध्ये जो बी कोणी आपल्या समोर येईल तो साक्षात भगवंताचाच अंश अवतार आहे असं आपण त्याला समजलं पाहिजे. मग त्यामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे बी सर्व जीव येतील त्या सर्वांमध्ये भगवंत आहे. नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, अग्नी सर्प सिंह केले असती देवे, परीन भेटावे कवळोनिया. आणि म्हणून सांगतात, जर का मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवामध्ये जर भगवंत असेल तर मग याच सृष्टीमध्ये असणारा अग्नी आहे, याच सृष्टीमध्ये त्या ठिकाणी सर्प आहे, याच सृष्टीमध्ये सिंह आहे. मग त्यांच्यामध्ये असणारा देखील अंश भगवंतच असला पाहिजे. आणि जर का त्याच्यामध्ये भगवंत असेल तर मग आपण सिंहाची भेट घेतल्यानंतर चालेल का? आपण सर्पाला आपल्या अंगा खांद्यावर खेळवल्यावर चालेल का? वाघाची गळा भेट घेतल्यावर चालेल का? अशी तर्क वितर्क मांडू नये. कारण जरी त्यांच्यामध्ये भगवंताचा अंश अवतार असला तरी त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांचं असणार आचरण वेगळं आहे. त्यांना काय केलं पाहिजे? दुरूनच दंडवत घातला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे गणेशनाथ बाबा अभंगाच्या शेवटी सांगतात, गणेशनाथ म्हणे जीव हेची देव, दुरून करावे दंडवत. आणि म्हणून प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारा जीव जो आहे तो म्हणजेच भगवंत आहे. कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात, अर्जुना प्रत्येकाच्या शरीरामध्ये मी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसा असता हृदया विरामू, सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताची या कामू विषयावरी. प्रत्येकाच्या शरीरामध्ये मी आहे, परंतु जन्माला येणं आणि मरणं हे जे असणारं राटगाडगं चाललेलं आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी जीव जन्माला येतही नसतो आणि जीव मरतही नसतो. फक्त त्या ठिकाणी अवस्था कशी होते, आपण त्या ठिकाणी अमूल्य असं असणारं वस्त्र घेतो, त्याला त्या ठिकाणी शिंप्याकडे नेऊन आपल्या शरीराच्या मापचं बनवून घेतो आणि परिधान करतो. त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आनंद प्राप्त होतो. परंतु ज्या वेळेस ते असणारं वस्त्र जीर्ण होतं, जुनाट होतं, ते कुजतं, ते फाटायला लागतं, त्यावेळेस आपण काय करतो?
ते वस्त्र त्या ठिकाणी टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तशा प्रकारे या जीवाची अवस्था असते. जीर्ण आणि शक्तिहीन झालेलं शरीर हे काय करतं, जीव सोडून देतं आणि नवीन देहामध्ये प्रवेश करतो. ज्या वेळेस त्या नवीन देहामध्ये तो जीव प्रवेश करत असतो त्याला जन्म म्हटलं जातं. आणि त्याचं आयुष्य संपल्यानंतर त्या देहाला ज्या वेळेस हा असणारा जीव सोडून जातो त्यावेळेस त्याला मृत्यू म्हटलं जातं. परंतु जन्म आणि मृत्यूचं हे जे असणारं अंतर आहे ते जीवाचं नसून ते देहाचं आहे. आणि याच्यामध्ये असणारी जी कालमर्यादा आहे त्याला त्या ठिकाणी आपण आयुष्य म्हणतो. आणि म्हणून आपण जन्माला आल्यानंतर आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव न धरता, गरीब श्रीमंत हा असणारा विचार न मांडता, प्रत्येक जण हा असणारा भगवंताचाच अंश आहे. भगवंताचंच त्या ठिकाणी आपण सर्व आहो. कारण कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. म्हणून प्रत्येकाने आपल्या मुखातून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताचं पूजन केलं पाहिजे. याच्यामुळं काय होतं तर या देहाला आल्याचं सार्थक होतं. आणि म्हणून या पूर्ण ब्रह्मांडामध्ये असणारं भगवंताचंच वास्तव्य आहे असं आपण समजलं पाहिजे. याच्यासाठी अनेक उदाहरण देता येतील. याच्यामध्ये एक उदाहरण पाहायचं झालं तर आपणाला भक्त प्रल्हादाचा असणारा दृष्टांत डोळ्यासमोर आणावा लागेल. राक्षस कुळामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला येतात आणि ज्या वेळेस ते जन्माला येतात त्यावेळेस ते भगवंताचं नामचिंतन करतात. परंतु त्यांचे असणारे पिताश्री मात्र त्यांना हे आवडत नाही. ते त्या ठिकाणी त्याला ते नामचिंतन करण्यासाठी मज्जाव करतात, त्याला विरोध केला जातो. परंतु त्यांची अवस्था कशी होते, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, अशी असणारी त्यांची अवस्था होते. म्हणून शेवटी ते आपल्या शिपायाला सांगतात, या मुलाचा काहीतरी बंदोबस्त करा, कारण याच्या मुखामध्ये जे भगवंताचं नाम निघतंय, जो नारायण नारायण नामाचा जो जप करतोय हा मला या ठिकाणी ऐकवत नाही. याच्यासाठी ते बंद करण्यासाठी भक्त प्रल्हादाला थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. नोहे शेवटी जीवाला वैतागून त्या ठिकाणी त्याचा असणारा पिता निर्णय घेतो, एक वेळेस हा नष्ट झाला तरी चालेल परंतु याचं नामचिंतन बंद केलं पाहिजे. म्हणून प्रल्हादाला मारण्यासाठी त्या ठिकाणी उकळत्या तेलामध्ये बुडवलं जातं, डोंगरावरून खाली लोटून दिलं जातं, हत्तीच्या पायाखाली दिलं जातं. परंतु त्यांचे सर्व असणारे प्रयत्न ज्यावेळेस फोल ठरतात त्यावेळेस त्या ठिकाणी पिताश्री त्याला विचारतात, प्रल्हादा अरे तू ज्या देवाचं नाव घेतो तो असणारा देव आहे तरी कसा, तो आहे कोठे? त्यावेळेस भक्त प्रल्हादजी अतिशय सुंदर असं असणार त्या ठिकाणी उत्तर देतात, जळी काष्टी पाशानी सर्वत्र असणारा माझा भगवंत आहे, पूर्ण असणारा ब्रह्मांडामध्ये माझ्या भगवंताचं वास्तव्य आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा त्याचा पिता विचारतो, जर का दगडामध्ये, पाण्यामध्ये, वृक्षामध्ये जर तुझा देव असेल तर मग हा जो माझ्या समोर उभा असणारा निर्जीव खांब आहे त्या खांबामध्ये तुझा भगवंत आहे का? त्यावेळेस त्या ठिकाणी भक्त प्रल्हादजी त्या ठिकाणी उत्तर देतात, हो बाबा, या असणाऱ्या खांबामध्ये सुद्धा माझा भगवंत आहे. त्यावेळेस त्याचा असणारा क्रोध अनावर होतो. ते धावत जातात आणि त्या खांबाला लात मारतात. खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबी नारायण प्रगटले, अशी अवस्था होते. त्या खांबाचा कडकडकड असा असणारा ध्वनी निघतो, त्याचे 2 तुकडे होतात. आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, आपल्या भक्ताचं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत त्या खांबातून प्रगट होतात आणि त्या ठिकाणी असणारं त्या भक्त प्रल्हादाला दर्शन देतात. मला एवढंच सांगायचंय, गणेशनाथ बाबा जर जनी जनार्दन आहे तो संपूर्ण, करावे दुरून दंडवत, पूर्ण ब्रह्मांडामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे असं जर ते म्हणत असतील तर याच्यामध्ये कसल्याही प्रकारे शंका घ्यायची गरज नाही. कारण ज्या वेळेस त्या ठिकाणी असणारा भक्त बोलत असतो त्यावेळेस त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी प्रगट होत असतात. नोहे भक्तानं केलेली प्रतिज्ञा सिद्धीला नेण्यासाठी एकी वेळेस त्या ठिकाणी भगवंत देखील माघार घेतो, परंतु भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण होत असते.
प्रतिज्ञा सामान्य लोकांची होत नसते. आपण जर विचार केला, आपण प्रापंचिक जीवन जगत असताना आपल्या घरामध्ये जर कलह झाला तर आपण सहज बोलून जातो, प्रतिज्ञा करतो की आता जे हे घर सोडून जाणार ते आयुष्यभर परत येणार नाही. आणि तास 2 तास झाल्यानंतर आपणाला भूक लागल्यानंतर पुन्हा परत घरामध्ये येतो, कारण आपण सामान्य जीव आहोत, आपली प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. एक वेळेस देवाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, परंतु संतांची मात्र त्या ठिकाणी प्रतिज्ञा पूर्ण होते. याच्यासाठी आपल्याला एक दृष्टांत पाहावा लागेल. ज्या वेळेस कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध चालू होतं, युद्धामध्ये अनेक नामवंत अशा असणाऱ्या कौरवांचा वध होतो, पांडवाकडील मात्र एकही सैन्य मारला जात नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या भीष्माचार्याला अतिशय क्रोध येतो आणि त्या ठिकाणी ते प्रतिज्ञा करतात की खरोखर उद्या सूर्याचा अस्त होईपर्यंत पूर्ण असणारी पृथ्वी निष्पांडवीय करणार. आणि अशा प्रकारची घोर प्रतिज्ञा केल्यानंतर भगवंत देखील त्या ठिकाणी असणारे विचार करतात. सूर्याचा उदय होतो, युद्धाला आरंभ होतो, अनेक असे असणारे वीर त्या ठिकाणी युद्धामध्ये मरण पावतात. ज्या वेळेस त्या ठिकाणी असणारे हातामध्ये शस्त्र घेऊन अर्जुनाच्या रथासमोर उभे राहतात, अर्जुनाच्या दिशेनं त्या ठिकाणी बाण सज्ज केला जातो, त्यावेळेस भगवंत पाठीमागून पुढे येतात आणि हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन उभे राहतात. त्यावेळेस त्या ठिकाणी पितामह भीष्माचार्य बोलतात, देवा खरोखर मी या ठिकाणी आज जिंकलो. एक जरी त्या ठिकाणी भीष्माचार्य मेला असे 1000 भीष्माचार्य जन्माला येतील, परंतु तुमची प्रतिज्ञा मोडीत काढण्यामध्ये मी यशस्वी झालो. याचं कारण जर काय असेल तर ज्या वेळेस दुर्योधन आणि त्या ठिकाणी अर्जुन भगवंताच्या समोर जाऊन बसलेले असतात, अर्जुन पायापाशी बसलेले असतात, दुर्योधन डोक्यापाशी बसलेले असतात, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण उठून बसतात त्यावेळेस प्रथमतः अर्जुन दिसतात आणि अर्जुनाला विचारतात, अरे अर्जुना कधी आलाय? त्यावेळेस त्या ठिकाणी तो दुर्योधन बोलतो, देवा त्याच्या अगोदर मी आलोय म्हणले, अगोदर मला बोलाय. त्यावेळेस त्या ठिकाणी दुर्योधनाला कृष्ण बोलतात, दुर्योधना अरे बोल म्हणले, तू कधी आला, येण्याचं कारण काय? त्यावेळेस त्या ठिकाणी दुर्योधन सांगतो, आमच्यामध्ये आणि पांडवामध्ये युद्ध चाललेलं आहे आणि त्या युद्धामध्ये मी आपली मदत मागण्यासाठी आलेलो आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण बोलतात, दुर्योधना हे बघ म्हणले, एका बाजूला माझं हे पूर्ण असणारं सैन्य आहे आणि एका बाजूला मी आहे म्हणले, तुला काय घ्यायचंय ते घे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुला सांगतो, मी ज्याच्या बी बाजूने जाईन त्याच्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही, फक्त हिताच्या 4 गोष्टी सांगणार. त्यावेळेस दुर्योधन बोलतात, अरे ह्या एकट्याला नेहून काय करायचंय म्हणले, कारण हा आपल्या बाजूने सत्य बोलेलच कशावरून, याचं सैन्य नेलं तर युद्धामध्ये कामाला येईल. म्हणून दुर्योधन हे सैन्य घेऊन जातात आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या बाजूने राहतात. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी अर्जुनाला मारण्यासाठी तो असणारा बाण सज्ज केला जातो, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण रथाचं सारथ्य करत असतात, रथातून उडी टाकतात आणि हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन उभे राहतात. त्यावेळेस त्या ठिकाणी भीष्माचार्य बोलतात, देवा तू प्रतिज्ञा केलेली होती की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, परंतु तुझी प्रतिज्ञा मी मोडीत आणली. म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी, आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतःची देखील त्या ठिकाणी प्रतिज्ञा एक वेळेस मोडतो, परंतु भक्तावर कसल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही. प्रत्येकाच्या देहामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे हे पाहण्यासाठी आपणाला माऊली ज्ञानेश्वराचं चरित्र पाहावं लागेल. एक दिवशीचा प्रसंग होता. 4 भावंड रस्त्याने चालत असताना काही लोक रस्त्यावर बसलेले असतात. त्यातला एक विचारतो, अरे तुम्ही कोण आहात? त्यावेळेस प्रत्येक जण आपापली नावं सांगतो. त्यावेळेस त्या ठिकाणी एक विचारतो, अरे म्हणले हे असणारं नाव तर माझ्या रेड्याचं आहे म्हणले. त्यावेळेस त्या ठिकाणी माऊली बोलतात, तोही आत्मा माझाच आहे म्हणले. त्या रेड्यामध्ये असणारा जीव आणि माझ्यामध्ये असणारा जीव एकच आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी तो बोलतो की खरोखर तुम्हा दोघांमध्ये असणारा जीव जर एकच असेल तर मग तू जशा प्रकारे वेद बोलतो तशा प्रकारे माझा रेडाही वेद बोलला पाहिजे. त्यावेळेस माऊली बोलतात, का नाही बोलणार म्हणले, तो देखील वेद बोलू शकतो. आणि ज्या वेळेस त्या रेड्याला पुढं आणलं जातं,
माऊली त्याच्या डोक्यावर आपला कृपाहस्त ठेवतात आणि ज्या वेळेस वेद बोलायला लागतात त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा रेडा देखील वेद बोलतो. अनेक लोक माऊलीचं दर्शन घेतात, परंतु त्यामध्येही असणारे काही लोक पुन्हा तर्क काढतात. खरोखर अरे यांनी बंगाली विद्या शिकलेली असेल, काहीतरी भानामती करत असतील, रेडा कुठं काय वेद बोलू शकतो काय, अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे विचार मांडत असताना दुसरा एक उर्मट त्या ठिकाणी पुढे येतो, हातामध्ये काठी घेतो आणि ज्या वेळेस काठीनं रेड्याला मारायला सुरुवात करतो त्यावेळेस माऊलीच्या अंगावर ओळ उठायला लागतात. मुक्ताई मोठ्यानं आवाज येते, अरे थांबवा म्हणले हे कृत्य, कारण ज्या वेळेस तुम्ही रेड्याच्या पाठीवर आघात करता त्याचे असणारे व्रण माझ्या दादाच्या पाठीवर उठत आहेत आणि ज्या वेळेस त्यांच्या पाठीवरचा पंचा काढला जातो आणि पाहिलं जातं तर खरोखर ज्या वेळेस रेड्याला मारलं जातं त्यावेळेस त्याच्या पाठीवरती वळ न उठता ते माऊलींच्या पाठीवर वळ उठत असतात. याचाच अर्थ असा आहे प्रत्येकाच्या देहामध्ये त्या ठिकाणी असणारं भगवंताचं वास्तव्य आहे, म्हणून पूर्ण सृष्टीमध्ये हा भगवंत भरलेला आहे, म्हणून प्रत्येकामध्ये देव आहे असा प्रत्येकाने या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि प्रत्येकाने एकमेकाबरोबर त्या ठिकाणी प्रेमानं वागलं पाहिजे असं त्या ठिकाणी माऊली असणारे गणेशनाथ बाबा सांगतात. आणि म्हणून म्हणतात गणेशनाथ म्हणे जीव हेची देव दुरून करावे दंडवत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारा जीव म्हणजेच देव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सुद्धा सांगतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सुस्वरे आळविती. आणि म्हणून प्रत्येक झाडा झुडपामध्ये, प्रत्येक वेली वृक्षामध्ये, प्रत्येक पाना फुलामध्ये, प्रत्येक देहामध्ये भगवंताचंच वास्तव्य आहे असं या ठिकाणी नाथ बाबा सांगतात, तुकोबाराय सांगतात, माऊली ज्ञानेश्वर सांगतात, प्रत्येकाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत कशासाठी येत असतात तर आपल्यासारख्या जड मुडांचा उद्धार होण्यासाठी आणि आपणाला खरा असणारा भगवंताचा मार्ग दाखवण्यासाठी येत असतात. आणि म्हणून त्यांच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून संतांनी घालून दिलेले जे नियम आहेत, संतांची जी वाक्य आहेत त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जर आपण चाललो तर नक्कीच आपलं त्याच्यामध्ये हित होणार आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. आणि म्हणून या ठिकाणी आपलं हित व्हावं असं जर वाटत असेल तर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्यांनी दिलेले जे अभंग आहेत, त्यांच्या जे असणाऱ्या गवळणी आहेत याचं त्या ठिकाणी वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. एकमेकाबद्दल त्या ठिकाणी आदर आणि प्रेम असला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की खरोखर आपल्या या उजनी गावामधून नाथ बाबांची जी असणारी अभंगवाणी आहे, नाथ बाबांचे जे अभंग आहेत ते पूर्ण भारतभर याचा प्रसार झाला पाहिजे, प्रत्येकाच्या वाचनामध्ये आलं पाहिजे. अशा प्रकारचा असणारा संकल्प त्यांनी केला आणि दररोज एका अभंगावर त्या ठिकाणी पारायण, एका अभंगाचं त्या ठिकाणी असणारं प्रवचन त्या ठिकाणी घेण्याचा संकल्प केला. आणि तो एक एक करता करता आज 549वा अभंग या ठिकाणी आलेला आहे. खरोखर आज या ठिकाणी मी स्वतःला भाग्यवंत समजतो, कारण भाग्यवंत म्हणू जया जे शरण येती पंढरी राया, ज्यांच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन निघतं त्यांना त्या ठिकाणी भाग्यवंत म्हटलं जातं. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापायी. आमापास असणारा पैसा प्राप्त होणं म्हणजे भाग्य नाही, आमापाशी असणारी धनसंपत्ती प्राप्त होणं म्हणजे त्या ठिकाणी भाग्य नाही. कारण भाग्य कशाला म्हणलं जातं, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, ज्याच्या मुखातून भगवंताचं नाम निघतं, ज्याला संतांची संगती प्राप्त होते, असा असणारा जीव म्हणजे त्या ठिकाणी भाग्यवंत असतो. मग तो कुणीही असो, तो मानवच असला पाहिजे असं आहे का, असं नाही. कारण परमार्थ करण्यासाठी कधीच जात धर्म आडवी येत नसते. कारण परमार्थ करत असताना जर धर्म आडवा आला असता, परमार्थ करताना जर जात आडवी आली असती, परमार्थ करताना जर त्या ठिकाणी
आपलं शरीर आडवं आलं असतं तर या ठिकाणी हनुमंतराय कधीही त्या ठिकाणी साधू बनले नसते. आपले तुकोबाराय सुद्धा त्या ठिकाणी शरण जाऊन हनुमंताला म्हणतात, शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. स्वतः तुकोबाराय हनुमंताला शरण जातात. आता हनुमंत कोण आहेत? जातीनं वानर आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, परमार्थ करत असताना जात कधीही आडवी येत नसते. परमार्थ करत असताना जर जात आडवी आली असते तर आमचे गरुड असणारे कधीही भगवंताचं वाहन झाले नसते. परमार्थ करत असताना जात आडवी आली असती तर चोखोबा कधीही संत झाले नसते. परमार्थ करत असताना जात आडवी आली असती तर कधीही त्या ठिकाणी असणारे सावतोबा संत झाले नसते. म्हणून संत होण्यासाठी, देव होण्यासाठी, भगवंत होण्यासाठी, या देहाला आल्याचं सार्थक करून घेण्यासाठी पैसा उपयोगी येत नसतो, तर फक्त आणि फक्त त्याच्या पाठीमागच्या जन्मीचं असणारं पुण्य त्याच्या उपयोगी येत असतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आमापासून असणारं पूर्वजन्मीचं त्याचं पुण्य असलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या मुखातून भगवंताचं नाम निघत नाही. आणि म्हणून खरोखर आपल्याच उजनी गावामध्ये असणारे महान असे असणारे एक गणेश भक्त संत सेवा करण्याचा त्यांनी संकल्प केला. आणि गणेशनाथ महाराजांचे असणारे हे अभंग प्रत्येकाच्या कानावर जावे, प्रत्येकाला त्याचं असणारं वाचन करता यावं हा संकल्प केला. अगोदरच मी सांगितलेलं आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. ज्यांचा संकल्प सत्य असतो त्याच्या पाठीमागं भगवंत असतात. आणि खरोखर आज ह्या 549व्या अभंगाचं पुष्प आपल्या चरणावर, गणेशनाथ बाबांच्या चरणावर समर्पित करण्याची संधी मला प्राप्त झाली. आणि म्हणून थोडक्यामध्ये मी माझ्या अल्पमतीमध्ये या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यातून जे घेण्यासारखा असेल तो तुमचा कृपा प्रसाद, आणि खरोखर जे काय मला समजलं नसेल तो असणारा माझ्या बुद्धीचा दोष समजतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर समर्पित करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.